कोलॉन कॅन्सर हा फक्त म्हाताऱ्यांचा आजार राहिलेला नाही. नमस्कार, मी डॉक्टर वैभव अजमेरे, अ सर्टिफाईड गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट. आजकाल 30 ते 40 वर्षाच्या तरुणांमध्ये कोलॉन कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे जंक फूड किंवा प्रोसेस फूड खाणं, अल्कोहोल किंवा स्मोकिंगचं सेवन करणं, चेंजिंग लाईफस्टाईल, वाढतं वजन, ओबेसिटी. यामुळे आजकाल हा आजाराचं प्रमाण वाढत चाललं आहे. बऱ्याचशा तरुणांमध्ये शौचाच रक्त पडणं, रिसेंटली बॉवेल हॅबिट चेंज होणं, रिसेंटली अनएक्सप्लेन वेट लॉस होणं, तर कधी कॉन्स्टिपेशन होणं, तर कधी डायरिया होणं, या गोष्टी होतात. तर लोक याला मूळव्याध समजून दुर्लक्ष करतात. पण हे कोलॉन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्यांचं कॅन्सर असल्याची पहिली लक्षणं असू शकतात. म्हणून या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. हे कॅन्सर आपण सोपे टेस्ट म्हणजे स्टूल टेस्ट, सोनोग्राफी किंवा कोलोनोस्कोपी म्हणजेच मोठ्या आतड्यांच्या एंडोस्कोपीने इझिली डायग्नोज करू शकतो. आणि जर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज झालं तर त्याला बरं करायची शक्यता देखील वाढून जाते. लवकर निदान म्हणजे पूर्ण व्हायची शक्यता जास्त. म्हणूनच लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. लवकरच आपली तपासणी करून घ्या.